कोपरगाव शहरात वाढत्या चोरी आणि घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांची चिंता वाढली असतानाच सुभद्रानगर निवारा परिसरात आणखी एका घरफोडीची घटना उघडकीस आली आहे. घरमालक महिनाभरापासून मुंबईला असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी बंद घरात प्रवेश करून घरातील सामानाची मोठ्या प्रमाणात उचकापाचक केल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. सुभद्रानगर निवारा परिसरातील रहिवासी भगवंत सरदार हे मागील महिन्यापासून मुंबई येथे आपल्या मुलांकडे गेले होते, त्यामुळे त्यांचं घर बंद होतं. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घरात शिरून 3 खोल्यांमधील कपाटे आणि इतर सामान अस्ताव्यस्त करत चोरीचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. घटनेची माहिती त्यावेळी समोर आली जेव्हा घराच्या मागील बाजूचा दरवाजा उघडा असल्याचे शेजाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीनं भगवंत सरदार यांचे पुतणे तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते कार्तिक सरदार यांना याची माहिती दिली. कार्तिक सरदार यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता घरफोडी झाल्याचं स्पष्ट झालं. याची माहिती मिळताच स्थानिक नगरसेवक जनार्दन कदम, अनिरुद्ध काळे आणि सोमेश आढाव यांनी शहर पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक सोने यांच्यासह पोलीस पथकानं घटनास्थळी भेट देऊन तपास केला. घरमालक सध्या मुंबईत असल्यानं चोरीला गेलेल्या मुद्देमालाचा नेमका तपशील अद्याप समोर आलेला नाही. त्यांच्या परतल्यानंतरच किती नुकसान झालं आहे याचं चित्र स्पष्ट होईल. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसात शहरात चेन स्नॅचिंग, चोरी आणि घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं दिसून येत आहे. साई सिटी परिसरातील घरफोडीची घटना ताजी असतानाच सुभद्रानगरमधील ही घटना घडल्यानं नागरिकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर तातडीनं नियंत्रण मिळवत चोरट्यांचा शोध घ्यावा, तसेच रात्रीची पोलीस गस्त वाढवावी अशी मागणी स्थानिक नागरिकांसह नगरसेवक जनार्दन कदम, अनिरुद्ध काळे आणि सोमेश आढाव यांनी केली आहे. कोपरगावात वाढत्या घरफोड्यांमुळे शहर पोलिसांसमोर चोरट्यांचा माग काढण्याचं मोठं आव्हान उभं ठाकलं असून घटनेचा तपास पोलीस करीत आहेत. आमच्या सुभद्रानगर परिसरातील गल्ली नंबर 5 मध्ये श्री सरदार सर या ठिकाणी राहतात आणि त्यांच्या मुलांच्या नोकरीनिमित्त ते सध्या मुंबई येथे त्यांचं वास्तव्य आहे. आणि आज सायंकाळच्या दरम्यान या ठिकाणी पठाडे सर म्हणून या ठिकाणी शेजारी ते असतात. त्यांच्या लक्षात आलं की ह्या घराचा मागील बाजूचा दरवाजा उघडलेला आहे आणि तात्काळ त्यांनी त्यांच्या नातेवाईकांना कळवलं आणि त्यांनी येऊन या ठिकाणी पाहणी केली की हे घर फोडण्यात आलेलं आहे. परंतु कधी फोडण्यात आलंय ते काही त्या ठिकाणी लक्षात आलेलं नाहीये. आणि बऱ्याच आपण पाहतोय की मागच्या 1 महिन्यापासून सातत्यानं या परिसरामध्ये बुरट्या चोऱ्या असतील, घरफोडी असतील, चेन स्नॅचिंगचे प्रकार अतिशय झपाट्याने याच्यामध्ये वाढ होत आहे. आणि पोलिसांनी देखील या ठिकाणी सतर्कता दाखवून या भागामध्ये पेट्रोलिंग मोठ्या प्रमाणात वाढवली पाहिजे, असं या निमित्ताने त्यांना मी आवाहन करतो. आणि नागरिकांनाही देखील आवाहन करतो की आपण ज्यावेळेस बाहेरगावी जाल त्यावेळेस कोणत्याही मौल्यवान वस्तू किंवा दागिने, इतर वस्तू आपण घरामध्ये न ठेवता त्या सुरक्षित ठेवाव्यात. आणि बाहेरगावी जात असताना आपण शेजारी आपल्या रहिवाशांना देखील याची कल्पना द्यावी, असं मी सर्व नागरिकांना आवाहन करतो. आणि विनंती करतो की आपणही या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन याची आपण दखल घेऊन पुढील कारवाई तात्काळ करावी, असं त्यांना मी आवाहन करतो. साधारण घरातून काही मुद्देमाल केला याबाबत काही माहिती मिळेल का? आत्ताच आम्ही सरदार सरांशी त्यांचे जे पुतणे या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी संपर्क केलेला आहे आणि ते मुंबईमधून निघालेले आहे. ते आता प्रवासामध्ये आहे आणि ते आल्यानंतरच या ठिकाणी आपल्याला कळेल की ह्या घरामधून काही आपल्या दस्तावेज, काही मालमत्ता काही चोरी गेली आहे का. यस्तान मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव.